बाबासाहेबांना वृत्तपत्र सुरू करण्याची गरज का भासली? ज्या वेळेस सगळीकडे भारताची चर्चा चालू होती त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की तुम्ही ज्या भारताची चर्चा करताय तुमच्या भारतामध्ये आमचा भारत नाहीच आहे. 1956 मध्ये एकीकडे बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करतायत, दुसरीकडे त्यांना एक वेगळ्या प्रकारच्या राजकीय पक्षाची बांधणी सुद्धा करायची होती आणि एक वेगळ्या प्रकारची राजकीय भूमिका ज्या वर्तमानपत्रातनं जाईल असं एक वर्तमानपत्र त्यांना सुरू करायचं होतं. त्यांना पुस्तकं सुद्धा गहाण ठेवावी लागली होती किंवा ते स्वतः लोकांकडे जाऊन वर्गणी मागत होते. स्वतःची जी आर्थिक कमाई जी होती त्याच्यातला काहीसा भाग बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये खूप गुंतवलेला सुद्धा आपल्याला दिसतो. मूक नायक जेव्हा सुरू झालं तेव्हा वृत्तपत्र सुरू झालंय म्हणून प्रस्थापित वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांना खूप संघर्ष करावा लागला होता. म्हणजे ते जाहिरात घेतली जात नव्हती. शाहूंच्या पाठिंब्याने जे मूक नायक सुरू होतंय त्याला आपण का मदत करावी असं केसरीला किंवा लोकमान्य टिळकांना वाटलं असू शकतं. म्हणजे एकीकडे आम्हाला विरोध पण दिसतोय आणि एकीकडे असंही दिसतंय की ब्राह्मण समुदायातले लोकच बाबासाहेबांना पाठिंबा सुद्धा देत आहेत. त्यांचं म्हणणं होतं की ब्राह्मण असो किंवा ब्राह्मणेतर असो कोणी असो जो जाती व्यवस्थेच्या विरोधी आहे तो आमच्यासोबत. त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये एक वेगळी गोष्ट अशी होती की वृत्तपत्रांच्या नावाच्या खाली अभंगाच्या ओळी असायच्या. त्या अभंगाची एक पंक्ती जी बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली आहे, निशंक तोंड वाजविले असा शब्द वापरलेला. म्हणजे मी तोंड वाजवत राहणार याचा अर्थ मी बोलत राहणार. बाबासाहेबांचं ग्राउंड रिपोर्टिंग कसं होतं? कारण ते ऐकीव माहितीवर विश्वास ठेवत नव्हते. तत्कालीन जे इतर काही वर्तमानपत्र होते त्यांच्यावर त्यांचा आरोप हाच होता की हे लोक सत्य सांगत नाही. सत्याग्रह सुरू झाल्यानंतर तत्कालीन काही वर्तमानपत्रांमध्ये चुकीचं रिपोर्टिंग आलं होतं आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी बातम्या दिल्या होत्या आणि त्याची लगोलग तातडीने गरज म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत सुरू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं पुण्यातनं निघणारे 1-2 वर्तमानपत्र आहेत त्या कशा खोट्या बातम्या पसरवता आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण सगळ्या राजकीय आयुष्यामध्ये पत्रकारितेच्या आयुष्यामध्ये सामावून घेणे, लोकांना जोडणे, माणुसकीचा धर्म बाळगणे असं दिसतंय. सत्य समजून घेणं, सत्यशोधक बनणं हाच बाबासाहेबांकडनं काहीतरी शिकणं आहे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो, पण ते एक अतिशय कडक आणि प्रामाणिक पत्रकार सुद्धा होते. ज्या समाजातल्या लोकांच्या वेदना साध्या बातम्यांमध्येही छापल्या जात नव्हत्या त्या लोकांसाठी बाबासाहेबांनी स्वतःची वृत्तपत्र सुरू केली होती. स्वतःची पुस्तकं गहाण ठेवून वृत्तपत्र चालवणारा हा झुंजार संपादक नेमका होता कसा? सर्वसामान्यांसाठी आवाज उठवणाऱ्या चळवळीत एकाच वेळी ते सत्याग्रहीही होते आणि त्या चळवळीचं ते रिपोर्टिंग करणारे पत्रकारही होते. एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार म्हणून कसे होते हेच आज आपण आपल्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पुणे विद्यापीठाचे इतिहासाचे प्रोफेसर डॉक्टर देवकुमार अहिरे सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे लगावबत्ती यूट्यूब चॅनलवर. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलतोय. आंबेडकर अनेकांना संविधानाचे निर्माते म्हणून जास्त माहिती आहेत, पण एक पत्रकार म्हणूनही ते खूप स्ट्रॉंग होते. तर सुरुवात इथून करूया की बाबासाहेबांना वृत्तपत्र सुरू करण्याची गरज का भासली? ओके, जे जसं तुम्ही म्हटलात की आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांकडे बघताना त्यांना संविधानाचे निर्माते किंवा दलितांचे मुक्तिदाते या स्वरूपात बघितलं जातं. ते काही अंशी खरं पण आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांचे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या पलीकडे पण आहे. म्हणून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता किंवा बाबासाहेब आंबेडकर एक पत्रकार हा जो विषय घेतला तो खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल मी सुरुवातीला तुमचे अभिनंदन करतो आणि मग तुमच्या प्रश्नाकडे वळतो. तर एक आपल्याला असं स्थिती दिसते की म्हणजे सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूक नायक हा सगळ्यात पहिला जो वर्तमानपत्र जे सुरू केलं त्या वर्तमानपत्र सुरू करण्याच्या मागची काही कारणं होती. म्हणजे ही आपण मूक नायक या वर्तमानपत्राची जे पहिले 1-2 अंक बघितले त्या 1-2 अंकांमध्येच याची माहिती मिळते. तर त्याच्यामध्ये 2-3 कारणं होती. एक तर पहिलं असं कारण की त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना हे असं जाणवलं होतं की तत्कालीन मुंबई प्रांत म्हणजे आजचं जे मराठी भाषिक लोकांचा प्रदेश आहे त्यावेळेस त्याला
बॉम्बे प्रेसिडेन्सी इंग्लिशमध्ये म्हटलं जायचं, मराठीमध्ये मुंबई प्रांत म्हटलं जायचं. तर त्या काळामध्ये काही जी वर्तमानपत्र होती ती विशिष्ट जातीच्या लोकांचेच हितसंबंध जोपासतात किंवा त्यांच्या हितसंबंधांसाठी काम करतात असं त्यांचं एक निरीक्षण होतं. जी प्रस्थापित हो, आपण म्हणू वृत्तपत्र शकतो होतं. प्रस्थापित. तर हे एक त्यांचं निरीक्षण होतं. आणि दुसरं त्यांना असं वाटत होतं की आपल्या बहिष्कृत वर्गाची भूमिका मांडावी, बहिष्कृत वर्गाच्या समस्यांना वाचा फोडावी, त्याच्यावर त्यांच्या अन्यायावर जे उपाययोजना करता येईल त्याच्यातनं मार्ग काढता येईल याची चर्चा करणारं कुठलंही स्वरूपातलं माध्यम त्यावेळेस उपलब्ध नव्हतं. तर त्याच्यामुळे त्यांना असं जाणवलं की आपण स्वतःचं वर्तमानपत्र सुरू केलं पाहिजे. त्या काळामध्ये काही ब्राह्मणेतर पक्षाची किंवा ब्राह्मणेतर चळवळीची काही वर्तमानपत्र होती, त्याच्यामध्ये ब्राह्मणेतर समूह म्हणजे विविध वेगवेगळ्या जातींची चर्चा त्याच्यामध्ये केली जात होती. परंतु त्या सगळ्या ब्राह्मणेतरांची बाजू त्याच्यामध्ये मांडली जात असल्यामुळे ब्राह्मणेतरांमध्ये सुद्धा जो शोषित समूह होता, ज्याला बहिष्कृत वर्ग त्यावेळी म्हटलं जायचं आणि आताच्या भाषेमध्ये आपण त्याला दलित वर्ग म्हणतो, त्यांच्या प्रश्नांची चर्चा, त्यांच्या समस्यांचा उहापोह स्वतंत्रपणे आणि खूप समग्रपणे केला जात नव्हता. तर त्याच्यामुळे त्यांना वाटलं की आपण बहिष्कृतांच्या समस्यांची चर्चा करणारं स्वतंत्र वर्तमानपत्र सुरू केलं पाहिजे, म्हणून त्यांनी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केलं. पण मूकनायक असेल, जनता असेल किंवा बहिष्कृत भारत असेल, ही वृत्तपत्रांची नावं यामागे काय विचार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा? हा खूप महत्त्वाचा पुन्हा प्रश्न आहे. आता जसं की आपल्याला आपण जर कधी घर घेतलं तर त्या घराला आपण म्हणजे घर बांधलं तर त्या घराला एक नाव देतो, किंवा आपण कुठे एखादं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं एक शीर्षक असतं, की कुठली आपण ज्यावेळेस गोष्ट करतो किंवा नवीन गोष्ट करतो त्याला आपण नाव देतो. तर ते नाव देत असताना आजही आपण सगळे लोक खूप काळजीपूर्वक विचार करतो. म्हणून कुठल्याही गोष्टीचं नाव हे फक्त नाव नसतं किंवा फक्त तो एक शब्दांची संरचना नसते, तर त्याच्यामागे एक मोठा विचार असतो आणि अनेक विचारांच्या चिंतन मंथनातनं ते नाव आलेलं असतं. तर तसं बाबासाहेब आंबेडकरांचे वर्तमानपत्र जे आहेत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जे त्यांनी वर्तमानपत्र चालवली, त्या प्रत्येक वर्तमानपत्राच्या नावामागे काहीतरी एक विशेष अर्थ आहे. म्हणजे सुरुवातीला आपण घेतलं मूकनायक, तर म्हणजे जे लोक मुके आहेत अशांचा नायक. मूकनायक म्हणजे मुक्या लोकांचा नायक, जो त्या मुक्या लोकांना आवाज देणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस किंवा लीडर ऑफ व्हॉइसलेस असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचं दुसरं वर्तमानपत्र त्यांनी जे काढलं ते बहिष्कृत भारत, म्हणजे अनटचेबल इंडिया असं इंग्लिशमध्ये त्याचं आपण ट्रान्सलेशन करू शकतो. कारण हे पुन्हा 1927 मध्ये काढलेलं वर्तमानपत्र आहे की ज्या वेळेस सगळीकडे भारताची चर्चा चालू होती, सगळे लोक भारत भारत म्हणायचे. पण त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की तुम्ही ज्या भारताची चर्चा करतायत तुमच्या भारतामध्ये आमचा भारत नाहीच आहे, म्हणून तुमच्या भारताच्या विश्वामध्ये किंवा तुमची जी भारताची कल्पना आहे त्या भारताच्या कल्पनेमध्ये आम्ही जे लोक आहोत तो नाही आहे, म्हणून आमचा भारत हा बहिष्कृत भारत आहे जो तुमच्या भारतामध्ये त्याला स्थान. म्हणून बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र असं आहे की ज्याच्यामध्ये भारतातील वेगवेगळ्या भूभागातील अस्पृश्य लोकांच्या प्रश्नांची चर्चा आपल्याला केलेली दिसते, म्हणून नावच बहिष्कृत भारत असं दिलं. त्याच्यानंतर जनता किंवा द पीपल असं नाव आहे जे वर्तमानपत्र जे 1930 मध्ये सुरू झालं. तर म्हणून सगळ्या जनतेच्या वतीने भाष्य करण्यासाठी किंवा सगळ्या जनतेच्या समस्या आहेत त्याची चर्चा करण्यासाठी, त्या जनतेचं प्रतिनिधित्व किंवा जनतेचं म्हणणं काय आहे ते मांडण्यासाठी जनता हे वर्तमानपत्र सुरू झालं. आणि पुढे या जनता वर्तमानपत्राचंच नामांतर हे प्रबुद्ध भारत झालेलं दिसतं. बऱ्याच वेळेस लोकांमध्ये गोंधळ असा होऊ शकतो की जनता हे स्वतंत्र वर्तमानपत्र होतं आणि प्रबुद्ध भारत हे स्वतंत्र वर्तमानपत्र होतं, असं मात्र नाहीये. मग त्याचं नाव जनता या वृत्तपत्राचं नाव नंतर प्रबुद्ध भारत कशामुळे करण्यात आलं होतं? हे पण खूप महत्त्वाचा विचार. आता याच्यामध्ये त्याला एक फिलॉसॉफिकलही अर्थ आहे आणि एक राजकारणाचा पण अर्थ आहे. म्हणजे जनता हे वर्तमानपत्र चालू असताना बाबासाहेब आंबेडकरांचा एक पक्ष पण होता, त्या पक्षाचं नाव होतं स्वतंत्र मजूर पक्ष. आणि स्वतंत्र मजूर पक्ष हा आजच्या भाषेमध्ये त्याला आपण म्हणू शकतो की डावा पक्ष होता.
डावा पक्ष म्हणजे ज्याच्यामध्ये शेतकरी, कामगार, कष्टकरी जे श्रमिक लोक आहेत त्या श्रमिकांची चर्चा करणारा वर्तमानपत्र पक्ष म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष, आणि त्या स्वतंत्र मजूर पक्षाची जी भूमिका आहे ती जनता या वर्तमानपत्रामध्ये सातत्यानं मांडली जात होती. वस्तुतः जनता हे वर्तमानपत्र सुरुवातीला स्थापन झालं आणि त्याच्यानंतर स्वतंत्र मजूर पक्ष सुरू झाला. पण तरी आपण जर बघितलं की स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर जे कष्टकरी, श्रमिक सगळ्या लोकांचे जे प्रश्न मांडत होते त्याची चर्चा ही संपूर्ण याच्यामध्ये जनता या वर्तमानपत्रामध्ये येत होती. नंतर आपल्याला असं दिसतं भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्याही राजकारणाचे वेगवेगळे टप्पे आपल्याला बदलत गेलेले दिसतात. त्यांनी जो स्वतंत्र मजूर पक्ष आहे तो नंतर विसर्जित करून त्यांचा जो ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष काढला आणि नंतर पुढे रिपब्लिकन पार्टी असा पक्ष निर्माण सुरू करावा असा त्यांचा सगळा विचार होता. तर हे सगळं जे चालू असताना आपल्याला हा जो जनता वर्तमानपत्र आहे हा ते चालवत होते आणि 1956 मध्ये एकीकडे बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करतायत, दुसरीकडे त्यांना एक वेगळ्या प्रकारच्या राजकीय पक्षाची बांधणी सुद्धा करायची होती आणि एक वेगळ्या प्रकारची राजकीय भूमिका ज्या वर्तमानपत्रातनं जाईल असं एक वर्तमानपत्र त्यांना सुरू करायचं होतं जे जनता या वर्तमानपत्रापेक्षा थोडं वेगळं राहील असं. म्हणून प्रबुद्ध भारत या शब्दाचा अर्थ असा आहे इनलाइटन इंडिया, म्हणजे ज्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणजे आपण अजून खोलात जाऊन याचा जर विचार केला तर जनता हे नाव हे प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक या मुद्द्यांना केंद्रस्थानी घेऊन जे चर्चा करणारं जे राजकारण आहे त्याला प्राधान्य देणार आहे. प्रबुद्ध भारत हे सामाजिक, आर्थिक या मुद्द्यांची चर्चा करतानाच तत्वज्ञानात्मक आणि धार्मिक पातळीवर सुद्धा एक वेगळा दृष्टिकोन देणारा आपल्याला वर्तमानपत्र दिसतं. म्हणून जनता तू प्रबुद्ध भारत हा नुसता शब्दांमधील बदल नाही तर हा तत्वज्ञानात्मक जो दृष्टिकोन आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणातला त्याच्या बदलाचंही आपल्याला एक ते उदाहरण म्हणून पाहता येतं. बरोबर. कुठलाही वृत्तपत्रच नाही, कुठलाही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं की पैसा लागतो. बरोबर. आता बाबासाहेबांनी जेवढी पण वृत्तपत्र सुरू केली तेव्हा त्यांची जी आर्थिक परिस्थिती होती ती तशी सुदृढ नव्हतीच. बरोबर. आणि अशा वेळेला त्यांना पुस्तकं सुद्धा गहाण ठेवावी लागली होती किंवा ते स्वतः लोकांकडे जाऊन वर्गणी मागत होते. हां, तर आता याच्याविषयीची बरीच आपल्याला त्यांच्या एकूणच पत्रकारिताच्या कार्यकाळामध्ये बरीच याची चर्चा आपल्याला दिसते. कारण मूकनायकपासून तर प्रबुद्ध भारतपर्यंतचा सगळा जो पत्रकारितेचा जो प्रवास आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, तर त्याच्यामध्ये वर्तमानपत्र चालवताना जी आर्थिक चणचण आहे ती नेहमीच त्यांना जाणवलेली आपल्याला दिसते. आता तुम्ही पुन्हा त्या काळाचा जर आपण थोडं कल्पना केली तर त्या काळामध्ये मोठ्या पातळीवर अस्पृश्य समाज हा काही सुशिक्षित नव्हता आणि अस्पृश्य समाजामध्ये किंवा एकूणच कष्टकरी समाजामध्ये त्यांची आर्थिक स्थिती ही तशी काही बरी नव्हती. म्हणून वर्तमानपत्र विकत घ्यावं किंवा आपल्या समस्यांसाठी किंवा आपल्या समाजासाठी कोणी स्वतंत्र वर्तमानपत्र जर चालवत असेल तर त्या व्यक्तीला एक मोठ्या पातळीवर आपण आर्थिक देणगी द्यावी, मदत करावी अशी काही स्थिती त्या काळामध्ये नव्हती. म्हणून जे तुटपुंज जे आर्थिक भांडवल बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं किंवा त्यांना जी थोडीफार मदत इकडनं तिकडनं मिळालेली होती त्या भांडवलातनं किंवा त्या तुटपुंज आर्थिक भांडवलातनं त्यांनी आपली वर्तमानपत्र चालवलेली दिसतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल की जनता वगळता बाकी जे वर्तमानपत्र जे आहेत ते थोड्या थोड्या कालावधीनंतर किंवा वर्षभरात 2 वर्षानंतर बंद पडलेली आहेत. आणि बंद पडण्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आर्थिक होतं. कारण मूकनायक ज्यावेळेस त्यांनी सुरू केलं तर त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना 2,500 रुपयाचा चेक दिला होता, म्हणजे मदत केली होती, तर त्याच्यातनं ते सुरू झालं. पण नंतर मूकनायकमध्ये एक मोठी आर्थिक चणचण आपल्याला जाणवायला लागलेली दिसते. आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सुद्धा इथे नव्हते, ते नंतर तिकडे लंडनला गेलेले होते शिकायला. त्याच्यामुळे ते काही जवळपास 13 अंक मूकनायकचे निघाले आणि नंतर मूकनायक बंद पडलं. आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर आपल्याला बहिष्कृत भारत सुरू झालं. बहिष्कृत भारत पुन्हा सुद्धा 2 वर्ष चाललं आणि त्याच्यानंतर ते बंद पडलेलं दिसतं. आणि नंतर मग जनता
चाललं आणि जनता हे दीर्घकाळ चाललेलं दिसतं. पण ते जनता हे जरी दीर्घ चाललं तरी त्या दीर्घकाळ चालण्यामध्ये अत्यंत मेहनत बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या वर्तमानपत्राचं जे सगळं व्यवस्थापक मंडळ होतं त्याला खूप मेहनत घ्यावी लागलेली. म्हणजे वर्गणीदारांना कसा संवाद साधायचा, वर्गणीदार कसे करून घ्यायचे इथपासून तर बातमीदारशी कसा संवाद साधायचा, बातमीदार कसे नेमायचे इथपर्यंत, अंकाविषयीच्या कुठल्या तक्रारी असतील तर त्या कशा सोडवायच्यात आणि वर्गणीदारांकडनं वर्गणी कशी मिळवायची, तर याच्याविषयी खूप सारी चर्चा आपल्याला जनता या वर्तमानपत्रांमध्येच येते. आणि सातत्याने वर्गणीदार जास्त वाढवले पाहिजे. अंक आपण अनेक लोकांकडे पाठवतो पण त्यातनं वर्गणी येत नाही आहेत, असे प्रश्न आपल्याला सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांना इथे भेडसावताना दिसतात. त्याच्यामुळे स्वतःचा आर्थिक खर्च जो स्वतःची जी आर्थिक कमाई जी होती त्याच्यातला काहीसा भाग बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये खूप गुंतवलेला सुद्धा आपल्याला दिसतो. वृत्तपत्र सुरू केल्यानंतर जी मेहनत करावी लागत होती, जे तुम्ही म्हणताय की वर्गणीदार गोळा करण्यापासून, म्हणजे असेही उल्लेख दिसतात की बाबासाहेब स्वतः दलित वस्त्यांमध्ये जाऊन वृत्तपत्र लोकांना वाचण्यासाठी देत होते. तर तोही एक वेगळा संघर्ष होता ना त्यांचा. नक्कीच आपल्याला असं दिसतं. म्हणजे विशेषतः जनता या वर्तमानपत्रांमध्ये याच्याविषयीचे बरेच वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव आलेले आपल्याला दिसतात. एक तर काय होतं म्हणजे पुन्हा त्या काळातली तुम्ही जर स्थिती बघितली, शिक्षणाची स्थिती आणि साक्षरतेची स्थिती, म्हणजे तुमच्यामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार झालेला असाल आणि तुम्ही जर साक्षर असाल तर तुम्ही वाचू शकता. तर त्यावेळेस विशेषतः कष्टकरी दलित बहुजन समाजाची जी शिक्षणाची स्थिती होती ती दयनीय होती. खूप कमी लोक साक्षर होते. लोकच साक्षर नाही तर वाचतील कशी, म्हणून ते लोकच साक्षर नाही आहेत वाचतील कसे हा मोठा प्रश्न होता. आणि त्याच्यामुळे लोकांनी वाचलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत अंक गेला पाहिजे, याच्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागलेली. आणि त्या कसरतीचं फळ आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी खानदेशातील उदाहरण देईल. 1937-38च्या काळामध्ये दौलतराव जाधव नावाचे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्यकर्ते होते. आणि त्यांनी त्या सगळ्या खानदेशातल्या पश्चिम खानदेश आणि पूर्व खानदेश त्यावेळेस असे 2 जिल्हे होते. तर त्या भागामध्ये तत्काळ म्हणजे अस्पृश्य समाज आणि आदिवासी समाज यांच्यासाठी खूप मोठे आंदोलनं केली. त्यांना जमीन मिळाल्या पाहिजेत किंवा त्यांच्या विरोधात म्हणजे आदिवासी आणि अस्पृश्य समाजाविषयीच्या संदर्भात जो भेदभाव केला जात होता त्याला वाचा फोडली, अशा अनेक गोष्टी केलेल्या आपल्याला त्यांनी दिसतात. आणि त्यांनी त्याच्यासाठी जे संमेलनं घेतली जायचे, मोर्चा केले जायचे, त्या मोर्चांमध्ये आणि संमेलनांमध्ये जे अशिक्षित आदिवासी आणि अस्पृश्य लोक सहभागी व्हायचे ते लोकसुद्धा 1-1 रुपया किंवा एक रुपया नव्हे 1-1 आना हा जनता या वर्तमानपत्राला द्यायचे. अशी जनता या वर्तमानपत्रामध्ये लोकांची यादीच आहे. विशेषतः म्हणजे देणगी दिलेल्याची यादी यायची. हो हो हो. याच्यामध्ये विशेषतः भिल्ल समाजातल्या ज्या आदिवासी स्त्रिया आहेत त्या भिल्ल समाजातल्या आदिवासी स्त्रियांनी कशी देणगी दिली याची स्वतंत्र चर्चा आपल्याला 1937-38च्या जनताच्या अंकांमध्ये बघायला मिळते. म्हणजे ज्या स्त्रिया शिकलेल्या नाही आहेत परंतु त्यांना हे माहिती आहे की हे जनता हे वर्तमानपत्र आपलं वर्तमानपत्र आहे जे बाबासाहेब आंबेडकर चालवतात. आणि बाबासाहेब आंबेडकर इथे दौलतराव जाधवांच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांना सुद्धा वाचा फोडतात. त्याच्यामुळे आपण त्याचं वर्गणीदार झालं पाहिजे. दुसरा एक संघर्ष असा सुद्धा होता की मूकनायक जेव्हा सुरू झालं तेव्हा ते वृत्तपत्र सुरू झालंय म्हणून प्रस्थापित वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांना खूप संघर्ष करावा लागला होता. म्हणजे ते जाहिरात घेतली जात नव्हती. तर तो काय प्रसंग आहे नेमका? एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बहिष्कृत भारत सुरू केलं त्या बहिष्कृत भारतच्या एका अंकामध्ये त्यांनी मूकनायक विषयीचा हा अनुभव सांगितलेला आहे. त्यांनी म्हणजे ज्यावेळेस ते म्हणतात की ज्यावेळेस आम्ही मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं तर त्यावेळेस केसरी म्हणजे लोकमान्य टिळक जे चालवत होते त्या केसरीकडे त्यांनी विनंती केली सुरुवातीला की तुम्ही आमच्या मूकनायकची जाहिरात छापा, म्हणजे त्याची जाहिरात करा मोफत अशी होती. पण त्यांनी नाही म्हटलं आणि मग त्यांनी तिथेच लिहिलेलं की बाबा त्याच्यानंतर आम्ही असं सांगितलं की त्याला काही जो पैसा लागेल तो पैसा आम्ही देऊ पण तुम्ही करा. मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जागा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तो काही घेऊ शकत नाही असं
केसरीची भूमिका होती, असं बहिष्कृत भारतमध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आपल्याला दिसतं. तर त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे वृत्तपत्र सुरू केलं, त्यावेळेस केसरी सारख्या तत्कालीन प्रस्थापित वर्तमानपत्राने त्याची दखल घेतली नाही, हे आपण म्हणू शकतो. आता त्याला एक दुसरं कारण आहे, ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की त्याच काळामध्ये किंवा त्याच्या काही वर्ष आधीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छत्रपती शाहू महाराज विरुद्ध लोकमान्य टिळक यांचा एक खूप मोठा संघर्ष झालेला होता. आणि त्या संघर्षामध्ये शाहू महाराजांनी लोकमान्य टिळकांवर आणि लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांवर कठोर टीकाही केलेली दिसते. आणि मूक नायक हे वर्तमानपत्र सुरू होण्यामध्ये किंवा सुरू करण्यामध्ये शाहू महाराजांची मोठी भूमिका होती. तर त्याच्यामुळे कदाचित हेही असू शकतं की शाहूंच्या पाठिंब्याने जे मूक नायक सुरू होतंय त्याला आपण का मदत करावी, असं केसरीला किंवा लोकमान्य टिळकांना वाटलं असू शकतं. कारण आपल्याला मूक नायकमध्येच असे अनेक उदाहरणं दिसतात की ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लोकमान्य टिळकांवर खूप कठोर स्वरूपातली टीका सुद्धा केलेली आपल्याला दिसते. आणि त्या टीका करण्याचं एकमेव असंही कारण होतं, कारण की त्या काळामध्ये लोकमान्य टिळक आणि एकूणच राष्ट्रवादी जे लोक होते ते स्वराज्याची चळवळ करत होते. पण त्या स्वराज्याच्या चळवळीमध्ये शूद्रातिशूद्र समाजातल्या लोकांना काही स्थान आहे की नाही असा प्रश्न सत्यशोधक समाजातली लोक आणि दलित चळवळीतली लोक उपस्थित करत होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक या वर्तमानपत्रांमध्ये 2-4 अग्रलेख ही जी स्वराज्याची जी मागणी केली जात होती त्याच्यावर टीका करणारे लिहिले. ते म्हटले तुमच्या स्वराज्य म्हणजे आमच्यावरचं राज्य, म्हणजे तुम्ही जे स्वराज्य मिळवतायत ब्रिटिशांपासून तुम्हाला स्वराज्य पाहिजे, पण ते स्वराज्य तुम्हाला आमच्यावर राज्य करण्यासाठी पाहिजे. तुमच्या स्वराज्यामध्ये आम्हाला काही स्वराज्य असणार आहे का, असं एक होतं. आणि दुसरं एक लेख होता जो होता स्वराज्याला सुराज्याची सर नाही. कारण की हे जे सगळे लोक होते ते स्वराज्याची मागणी करत होते, राष्ट्रवादी लोक किंवा त्यावेळेचे प्रस्थापित लोक. पण त्याला पर्याय म्हणून सत्यशोधक समाजामध्ये, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आणि स्वतः अस्पृश्यांच्या चळवळीमध्ये सुराज्याची मागणी होती. स्वराज्य विरुद्ध सुराज्य. त्यांचं म्हणणं जे स्वराज्य तुम्ही मागतायत त्या स्वराज्यामध्ये तुमची सत्ता आमच्यावर असेल, आम्हाला काही त्याच्यामध्ये संधी नसणार आहे, म्हणून स्वराज्यापेक्षा सुराज्य पाहिजे ज्याच्यामध्ये सर्वांना समान संधी मिळेल. तर ही सगळी पार्श्वभूमी आहे की ज्याच्यामुळे कदाचित टिळकांनी मूक नायकची जाहिरात केली नसेल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी टिळकांवर टीका केली असेल. थोडक्यात म्हणायचं तर ती जाहिरात न घेण्यामागे शाहू महाराजांना विरोध करणं हेच एक नक्की उद्देश होता असं आपण म्हणू शकतो ना. दुसरं जर असं याला जोडूनच एक विचारते, दुसरीकडे असंही आहे की एक वृत्तपत्र असं होतं की ज्याला समता चळवळीचा संदर्भ आहे आणि बाबासाहेब त्या चळवळीचे नेते होते ज्याच्यामध्ये ब्राह्मण समुदायातले लोक होते. बरोबर. तर हे काय नेमकं, म्हणजे एकीकडे आम्हाला विरोध पण दिसतोय आणि एकीकडे असंही दिसतंय की ब्राह्मण समुदायातले लोकच बाबासाहेबांना पाठिंबा सुद्धा देत आहेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्याविषयी मी थोडं विस्ताराने बोलेल. कारण की हे आजच्या काळामध्ये बोलणं गरजेचं आहे. आणि बहिष्कृत भारतमध्ये ही सगळी चर्चा आलेली आहे. आणि जे समता नावाचं वृत्तपत्र होतं त्याच्यामध्ये पण ही चर्चा आलेली आहे. आणि पुढच्या वर्षी बहिष्कृत भारतच्या निर्मितीला 100 वर्ष होणार आहेत. त्यामुळे 100 वर्षांमध्ये सुद्धा आपण काही धडा शिकलो की नाही याची चर्चा होईल किंवा केली पाहिजे, त्या अनुषंगाने मी थोडं बोलणार आहे. ती आजची गरज आहे. आजची गरज आहे. नक्की. म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारणी सभा ही एक स्वतंत्र संघटना 1924 त्यांनी काढली होती. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने अस्पृश्य समाजातले लोक कार्यकर्ते होते आणि इतर लोकही त्याच्या मार्गदर्शन मंडळामध्ये होते. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक विविध जातीय लोकांशी सुद्धा संपर्क आपल्याला आलेला दिसतो, ज्याच्यामध्ये कायस्थ असतील, मराठा असतील, ब्राह्मण असतील, हे सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांसोबत जोडले गेलेत. आणि या सगळ्या लोकांनी मिळून समाज समता संघ नावाची एक संघटना सुद्धा स्थापन केली होती. बाबासाहेब आंबेडकर त्याचे महत्त्वाचे पुढारी होते. त्या समाज समता संघाच्या वतीने समता नावाचं वृत्तपत्र काढलं जायचं. म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेविषयी अभ्यास करतात तर बऱ्याच वेळेस लोक मूक नायक, बहिष्कृत भारत,
जनता आणि प्रबुद्ध भारत या 4 वृत्तपत्रांची चर्चा करतात, ती केली पाहिजे. पण माझं व्यक्तिशः असं मत आहे की त्या 4 वर्तमानपत्रांसोबत समता हे वृत्तपत्र सुद्धा त्याच्यामध्ये जोडलं पाहिजे. कारण समाज समता संघाचं ते मुखपत्र होतं आणि समाज समता संघाचे कर्ते धर्ते किंबहुना महत्त्वाचे पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्र होतं असं आपण म्हणू शकतो. आणि त्या वृत्तपत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची चर्चा आलेली आहे. त्या वर्तमानपत्रामध्ये समाजामध्ये असलेले अनेक जे प्रकार आहेत, अनेक भेदभाव ज्याच्या गोष्टी आहेत, अनेक समस्यांच्या गोष्टी त्याची चर्चा चिरफाड केलेली आहे. उदाहरणार्थ त्या काळामध्ये ब्राह्मणेतर वाद हा खूप मोठा जोरात पेटला होता. ब्राह्मण स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांची भूमिका मांडत होते. त्याला प्रतिक्रिया म्हणून ब्राह्मणेतर लोकांची एक वेगळी भूमिका होती आणि कुठल्याही प्रकारचा ब्राह्मण आपल्याला त्याच्यामध्ये नको आहे अशा प्रकारची सुद्धा ब्राह्मणेतरांनी भूमिका घेतली होती. अशा काळामध्ये समाज समता संघ अत्यंत महत्त्वाची भूमिका घेत होता आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की ब्राह्मण असो किंवा ब्राह्मणेतर असो, कुणी असो, जो जाती व्यवस्थेच्या विरोधी आहे तो आमच्यासोबत राहील. म्हणून समता या वृत्तपत्रामध्ये ब्राह्मणेतर वादाची कठोर चिकित्सा त्यांनी केलेली. म्हणजे ब्राह्मण पक्षाचं पण कसं चुकतं आणि ब्राह्मणेतर पक्षाचंही कसं चुकतं आणि आपल्याला जर खरीच सामाजिक समता जर निर्माण करायची असेल तर आपण ब्राह्मणेतर या वादामध्ये अडकायला नको असं समता या वृत्तपत्राने म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला आलेल्या दिसतात. त्याची इथं विस्ताराने त्याच्यामध्ये काय त्याची विस्ताराने चर्चा करता येणार नाही. परंतु जाती निर्मूलन कसं केलं पाहिजे आणि धर्माच्या नावावर जे शोषण केलं जातं ते कसं थांबवलं पाहिजे, त्याच्यासोबतच धर्माच्या नावाने लोकांना कसं फसवलं जातं त्याच्यावर कशी चर्चा केली पाहिजे, अस्पृश्याच्या विरोधात आपण कसं असलं पाहिजे, अशी खूप चर्चा समता या वृत्तपत्रामध्ये झालेली आहे. आणि अनेक जातींचे लोक, जसं मी सुरुवातीला सांगितलं, कोकणस ब्राह्मण, कराडे ब्राह्मण, त्याच्या देवरुखे ब्राह्मण, आगरी, मराठा, कायस्थ, अशी सगळी लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि त्याची भूमिका ही खूप व्यापक होती. आणि ही व्यापक भूमिका का निर्माण झाली असेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला दिसतो. तोच विचारणार होते तुम्हाला की एकीकडे बाबासाहेब असा प्रश्न विचारत आहेत की तुमच्या स्वराज्यामध्ये आमचं राज्य असणार आहे का, आणि दुसरीकडे समतेची भाषा करणारं जे वृत्तपत्र आहे तिथे बाबासाहेबांचा सहभाग आहे. तर याच्यामध्ये कुठेतरी एक अशी रेघ दिसती आहे की जी जोडणारी आहे की आपल्याला इथून असा प्रवास या पॉईंटपर्यंत करायचा आहे. ते नेमकी काय भूमिका दिसते याच्यामध्ये? नक्कीच. या संदर्भात मी तुम्हाला एक सांगेल की बहिष्कृत भारतमध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांनी अग्रलेख लिहिलेला आहे. आणि त्या अग्रलेखाचं नाव आहे दुःखात सुख. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक व्याख्या केलेली, ती खूप अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मण्य म्हणजे काय, तर जन्मजात उच्च नीचता जो मानतो ते ब्राह्मण्य, किंवा जन्मजात उच्च नीचता म्हणजे ब्राह्मण्य. म्हणजे जन्मताच मी कोणीतरी श्रेष्ठ आहे आणि कोणीतरी कनिष्ठ आहे, किंवा जन्मताच मी कनिष्ठ आहे आणि कोणीतरी श्रेष्ठ आहे, अशी भूमिका जो मांडतो तो ब्राह्मण्यग्रस्त आहे. मग तो ब्राह्मण असू शकतो, तो ब्राह्मणेतर असू शकतो, किंवा तो बहिष्कृत म्हणजे दलित कोणी असू शकतो. म्हणून 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातनं ब्राह्मण्य हे कोणामध्येही असू शकतं. ब्राह्मण्य म्हणजे फक्त ब्राह्मण व्यक्तीमध्येच असतं असं नाहीये. जो ब्राह्मणांना विरोध करतो त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मण्य असू शकतं, किंवा जो दलित आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मण्य असू शकतं, असं बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. थोडक्यात उच्च नीच मानणारा वर्ग, ब्राह्मण्यग्रस्त तो असू शकतो, मग कोणी असू शकतो. मग याच्यामुळे, आणि हीच बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अशी होती की ज्याच्यामुळे विविध जात धर्मीय लोकांना बाबासाहेब आंबेडकरांशी जोडल्या गेलं. म्हणजे ही व्याख्या ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर करत होते त्याच काळामध्ये महाडचा सत्याग्रह सुद्धा चालू होता. आणि महाडच्या सत्याग्रहामध्ये आपल्याला दिसतं की ब्राह्मणेतर पक्षाचे नेते जेदे आणि जवळकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अशी अट घातली की तुम्ही तुमच्या सत्याग्रहामध्ये जर ब्राह्मणांना प्रवेश दिला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणे सहभागी होऊ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना ठाम सांगितलं की ब्राह्मण असो की ब्राह्मणेतर असो, जो जर उच्च नीचता मानत असेल त्याला आमच्या सत्याग्रहामध्ये आम्ही सहभागी करून घेणार नाही. आणि जो उच्च नीचता मानणार नसेल, जो कोणी असो, त्याला आम्ही सहभागी करून घेऊ. म्हणजे तुम्ही ब्राह्मणेतर आहात पण जर तुम्ही उच्च नीचता मानता तर तुम्हाला आम्ही घेणार नाही. आणि एखादा जर ब्राह्मण असेल आणि तो उच्च नीचता मानत नाही त्याला आम्ही घेऊ. ही जी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती
तर त्यावेळेस अनेक जे ब्राह्मण तरुण होते त्यांना ही खूप नवी भूमिका होती आणि त्याच्यामुळे ते बाबासाहेब आंबेडकरांसोबत जोडले गेलेत. आणि याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे गंगाधर सहस्त्रबुद्धे, ज्यांनी महाडच्या सत्याग्रहामध्ये मनुस्मृती वाचून जाळली. ते कोकणस्थ ब्राह्मण व्यक्ती होते ज्यांनी नंतरचा मोठा काळ बाबासाहेब आंबेडकरांसोबत घालवला. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. खरं तर बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीमागे हा समतेचा विचार आपल्याला कायमच दिसतो. पण त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये एक वेगळी गोष्ट अशी होती की वृत्तपत्रांच्या नावाच्या खाली अभंगाच्या ओळी असायच्या, विशेषतः संत तुकारामांच्या. तर त्याच्या मागे काय नेमकं कारण होतं? हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आंबेडकरी चळवळ आणि वारकरी चळवळ म्हणजे जणू या वेगवेगळ्या आहेत असं लोकांना वाटू शकतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या जर आपण एकूणच वर्तमानपत्रांचा जर अभ्यास केला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच चिंतनावर वारकरी परंपरेतले संत तुकाराम यांच्या विचारांचा प्रभाव कसा होता हे आपल्याला दिसू शकतं. म्हणजे तुम्हाला दोनच उदाहरण सांगेल, असे अनेक उदाहरणं देता येऊ शकतात. म्हणजे बहिष्कृत भारत हे त्यांचं जे वर्तमानपत्र होतं, बहिष्कृत भारत या नावाच्या खाली एक अभंगाच्या काही ओळी होत्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये होतं म्हणजे आता कशाला मी भीड धरू, तर मी आता निशंक तोंड वाजवणार, असं ते त्याचा अर्थ आहे. म्हणजे मी आता कोणाला लाजणार नाही, कोणाचं मी भीड धरणार नाही, मी आता निशंक तोंड वाजवणार. जर मी लाजून राहिलो तर आमचं हित साधलं जाणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. अशा स्वरूपातली एक त्या अभंगाची एक पंक्ती जी बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये जे म्हटलेलं आहे की आता मी काही भीड धरणार नाही, कोणाची लाज बाळगणार नाही, मला जे वाटतंय ते मी बोलणार, म्हणजे निशंक तोंड वाजविले असा शब्द वापरलेला. म्हणजे मी तोंड वाजवत राहणार, याचा अर्थ मी बोलत राहणार. हे जे तुकारामांचं जे म्हणणं होतं, आता तुकारामांना असं काय होतं, तत्कालीन ज्यावेळेची तुकारामांच्या काळातली जी परिस्थिती होती त्याच्या आजूबाजूला दारिद्र्य आणि बऱ्याच गोष्टी होत्या, थोतांड होतं, अंधश्रद्धा होती. त्याच्या विरोधातली चीड तुकारामाच्या आपल्याला मनात होती आणि ती अभंगाच्या स्वरूपातनं बाहेर आलेली. ती बाबासाहेब आंबेडकरांनी वाचल्यानंतर, ते बघितल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना तुकारामाचा हा जो विचार आहे त्याच्याशी ते जोडले गेलेले दिसतात आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्राच्या शीर्षकाखाली ह्या ओळी घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यातला अर्थ आहे की बाबा मी सुद्धा आता अशा पद्धतीने निशंक तोंड वाजवणार आणि वाचा फोडणार. दुसरं जनता वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांनी तुकारामाच्या अभंगाच्या काही ओळी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत होतो तुझ्या सत्तेखाली म्हणूनच झाली विटंबना. म्हणजे तुमची जी सत्ता होती ती सत्ता मी मानत होतो किंवा त्या सत्ता मी स्वीकारत होतो, त्याच्यामुळे माझी विटंबना झालेली आहे. आता मी तुझी सत्ता मानणार नाही, तुझी सत्ता मी उलथवून टाकेल आणि मग त्याच्यामुळे मग आता माझी काही मी विटंबना होऊ देणार नाही. तर या दोन ज्या अखंडांमधले जे काय ओळी ज्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत आणि जनता या वर्तमानपत्रामध्ये वापरल्या आहेत. तर याच्यातनं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि तुकारामाच्या विचारविश्वाशी कसा संवाद होता किंवा तुकाराम महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनावर कसा प्रभाव होता हे आपल्याला दिसतं. एक महत्त्वाचं त्याच्यात कारण असून आहे की तुकारामाची जी भाषा आहे ती एक रफ टप म्हणजे एक जहाल स्वरूपातली सडेतोड, एका घावात दोन तुकडे अशा प्रकारची आहे आणि ती तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामध्ये सुद्धा दिसते. बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा संपादकीय वाचले किंवा आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख वाचले किंवा इतर म्हणजे प्रासंगिक बाबासाहेब आंबेडकरांनी लेखन केलेलं ते वाचलं, ते सुद्धा तुम्हाला खूप सडेतोड, एका घावात दोन तुकडे, कोणाला तर वर्मी लागेल अशा स्वरूपातले. कारण की हे सगळं जे येतं ते चिडीतनं येतंय. जी व्यवस्था आहे, अन्यायकारक व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये माणुसकीचा हक्क लोकांना मिळत नाही, त्याच्या विरोधातली जी चीड आहे त्या चिडीतनं हा असा आक्रोश बाहेर आपल्याला आलेला दिसतो. पत्रकारिता म्हटलं की ग्राउंड रिपोर्टिंग, तुम्हाला जर अगदीच ठोस माहिती आणि वन हँड इन्फॉर्मेशन जे आपण म्हणू ती हवी असेल तर तुम्हाला ग्राउंडवर उतरून रिपोर्टिंग करावं लागतं. त्यावेळेला दळणवळणाची साधनं सुद्धा नव्हती. बाबासाहेबांचं ग्राउंड रिपोर्टिंग कसं होतं, कारण ते ऐकीव माहितीवर विश्वास ठेवत नव्हते. ते प्रत्यक्ष ती माहिती समजून घेऊन किंवा ती त्या ज्या व्यक्तीबद्दलची ती बातमी आहे ती समजून घेऊनच ते लिहायचे. तर हे सगळं त्यांचं कसं होतं ग्राउंड रिपोर्टिंग? बरोबर. या संदर्भात मी सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांना एक
एकूणच महात्मा ज्योतिराव फुले यांचा प्रभाव होता. त्याच्यामुळे सत्याशी एक आपली बांधिलकी असते, असायला पाहिजे असा एक त्यांचा बाणा होता. आणि म्हणून त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला असं सत्याला विसंगत असेल असं कुठे रिपोर्टिंग केलं गेलेलं दिसत नाही. किंबहुना तत्कालीन जे इतर काही वर्तमानपत्र होते त्यांच्यावर त्यांचा आरोप हाच होता की हे लोक सत्य सांगत नाहीत, विशिष्ट पद्धतीची बनवाबनवी करतात आणि लोकांमध्ये भेदभाव निर्माण करतात किंवा त्यांचा स्वतःचा एक कावा असतो तो दाखवतात, असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. तर त्याच्या विरोधात जर आपल्याला करायचं असेल तर आपण सत्यनिष्ठा बाळगली पाहिजे असं, आणि सत्य व्यवस्थित लोकांपर्यंत गेलं पाहिजे ही त्यांची भूमिका आपल्याला होती असं दिसतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे वर्तमानपत्र काढलीत तर त्याच्यामध्ये जे ग्राउंड रिपोर्टिंग तुम्ही म्हणतात पत्रकारितेच्या ते आपल्याला दिसतं. म्हणजे 2-3 उदाहरणं मी सांगेल. एक म्हणजे महाडचा सत्याग्रह. बरोबर. महाडचा सत्याग्रह ज्यावेळेस चालू झाला तेव्हा बहिष्कृत भारत हे त्याच्या काही दिवसानंतर जन्माला आलेलं आहे. सुरुवातीला 15-20 दिवस नव्हतंच. त्याच्यामुळे सत्याग्रह सुरू झाल्यानंतर तत्कालीन काही वर्तमानपत्रांमध्ये चुकीचं रिपोर्टिंग आलं होतं. अच्छा. आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी बातम्या दिल्या होत्या आणि त्याची लगोलग तातडीने गरज म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत सुरू केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की पुण्यातनं निघणारे 1-2 वर्तमानपत्र आहेत त्या कशा खोट्या बातम्या पसरवता आहेत आणि त्या खोट्या बातम्या खऱ्या नाही परंतु लोकांपर्यंत त्या जात आहेत. तर त्याला जर आपल्याला छेदायचं असेल, त्याला जर त्याला चॅलेंज उभं करायचं असेल तर आपण सत्यवर्तन किंवा सत्य म्हणजे सत्य स्थितीवर आधारित वार्तांकन केलं पाहिजे असं होतं. म्हणून त्यांच्या बहिष्कृत भारतमध्ये महाड सत्याग्रहाच्या खडानखडा काय काय होतंय त्याच्या सगळं सविस्तर रिपोर्टिंग आपल्याला आलेलं दिसतं. असंच आपल्याला ज्यावेळेस काळाराम सत्याग्रह झाला त्या काळाराम सत्याग्रहाचं आपल्याला जनतामध्ये आलेलं दिसतं. आणि एक बहिष्कृत भारतमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे ते शिक्षणाच्या संदर्भात. नाशिक जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळेंची स्थिती काय होती किंवा प्राथमिक शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना कसं भेदभावाला सामोरं जावं लागतं याच्याविषयीचं विस्तृत वार्तांकन हे बहिष्कृत भारतमध्ये आलेलं आहे. आणि तक्ते आहे त्याच्यामध्ये की कुठल्या शाळेमध्ये किती मुलं आहेत, कसल्या प्रकारचं त्यांना भेदभावाला सामोरं जावं लागतं. म्हणजे ग्राउंड रिपोर्टिंग, म्हणजे ग्राउंडवर जाऊन सगळे तपशील जमा करून त्याचं वार्तांकन करणं हे अपेक्षित असतं ना. तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत आणि जनता या वर्तमानपत्रांमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. सर आणखीन मी मुंबईतल्या एका घटनेवर येते की मूकनायक आणि जनता त्यांनी मुंबईतून सुरू केलं होतं बाबासाहेबांनी, परळ आणि नायगाव या भागातून. तिथे सगळी गिरणी कामगारांची वस्ती होती. तर तिथे सुद्धा गिरणी कामगारांचा जो संघर्ष होता तो सुद्धा प्रत्यक्षपणे समोर यावा म्हणून त्यांचा एक वेगळा संघर्ष होता. तिथलंही रिपोर्टिंग बाबासाहेबांनी वस्त्यांमध्ये जाऊन केलेलं. त्याविषयी काय सांगाल? हां, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 2 भागांमध्ये मी त्याचं उत्तर देईल. एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रामुख्यानं जे कार्यक्षेत्र होतं, जरी पूर्ण महाराष्ट्र असला तरी मुंबई हे त्याचं एक केंद्र होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे वृत्तपत्रही निघायचे किंवा जसं जे छापखाना जिथे होता तो सगळा कामगारवर्गीयच काय परिसर होता. किंवा मोठ्या प्रमाणात जे अस्पृश्य समाजातली लोक होती ती मुंबईमध्ये कामगारच होती. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये असलेली लोक किंवा त्यांची अनुयायी आणि ते ज्या भागामध्ये असतात तो भाग हा सगळा कामगारवर्गीयच भाग होता. त्याच्यामुळे मुंबईतल्या कामगार चळवळीचा प्रत्यक्ष प्रभाव हा बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच जडणघडणीवर आणि विचारविश्वावर झालेला आहे. जनता वर्तमानपत्राचं जर आपण तुम्ही म्हणाल तर जनता वर्तमानपत्रामध्ये याच्याविषयी विस्तृत काय म्हणूया विस्तृत वर्णन आलेली आहेत किंवा विस्तृत वार्तांकन झालेलं आहे. आणि हे फक्त मुंबईच्या गिरणी कामगारांचं नव्हे तर जगभरामध्ये जिथे जिथे कामगारांचं कष्टकऱ्यांचं काहीही होत असेल, मग अमेरिकेत होऊ द्या, कॅनडात होऊ द्या, युरोपामध्ये होऊ द्या किंवा रशियामध्ये होऊ द्या, त्या सगळ्यांचं वार्तांकन हे जनतामध्ये केलं जात होतं. जनतामध्ये बातम्या आहेत, रशियामध्ये काय होतं, नंतर मग युरोपात काय होतं, अमेरिकेचे कामगार काय करतात, स्पेनमध्ये काय होतं, याचे सगळे वार्तांकन तिथे झालेलं. पहिला मुद्दा. दुसरा असा आपल्याला दिसतो की मुंबईमध्ये जे गिरणी कामगार आहेत त्यांचं काय होतं, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष काय आहेत, याचे सुद्धा चर्चा आपल्याला जनता या वर्तमानपत्रामध्ये येते. आणि अजून अशा गोष्टी की जे कामगार हे कामगार म्हणून एक आहेत परंतु त्यांच्यामध्ये जाती धर्मावरून कसे भेदभाव असतात याची सुद्धा चर्चा त्याच्यामध्ये आपल्याला आलेली दिसते. म्हणजे त्याची चर्चा तर एवढी आहे की हे
कामगार म्हणून एकत्र काम करतात, मात्र जेवताना कसे वेगवेगळे बसतात, जेवताना आम्ही किंवा वर्तन करताना कसे आम्ही स्पृश्य समाजातले आहोत, हे अस्पृश्य समाजातले कामगारांमध्ये सुद्धा कसा भेदभाव निर्माण होतो याची सुद्धा चर्चा बाबासाहेब आंबेडकरांनी विस्तृत पातळीवर केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की याच काळामध्ये म्हणजे 1920 पासून ते 40च्या या काळामध्ये मुंबईमध्ये अनेक वेळा दंगेसुद्धा झालेले आहेत. आणि त्या दंग्यांमुळे काय व्हायचं की त्या दंग्यांमुळे बऱ्याच वेळेस मुंबईचे विशेषतः ही कामगार वस्त्या ज्या असायच्या त्या ठप्प होऊन जायच्या. तर त्याचा परिणाम थेट वर्तमान जनताचे अंक काढण्यावर पण व्हायचा. म्हणजे जर तिथे कामगार वस्तीमध्ये जर दंगा झाला, जाळपोळ होते, तर तुम्ही तिथे अंक कसा छापणार. तर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच वेळेस असंही म्हटलेले की या दंग्यांमुळे अंकही सुद्धा आम्हाला काढता येत नाही. तर एवढी तीव्रता या दंग्यांची होती. तर त्याच्याविषयी त्यांनी खूप महत्त्वाचा एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखाचं नाव आहे दंगा झाला काही उपाय नाही त्याला, असा त्या लेखाचं नाव आहे. आणि त्या लेखामध्ये म्हटलेलं आहे की दंगे का होत आहेत त्याची त्यांनी विश्लेषण केलेलं आहे आणि दंग्यानंतर काय होतं त्याचंही विश्लेषण केलं. तर त्याच्यामुळे ते म्हणतात की आपल्या समाजामध्ये कशा पद्धतीने पूर्वाग्रह एकमेकांविषयी असतात, द्वेष कसा पसरवला जातो आणि त्याच्यामुळे तो दंगा होतो. पण दंगा झाल्यानंतर लोकांना एकत्र करायचं असेल, त्यांना पुन्हा एकत्र करायचं असेल तर हिंदू मुस्लिमांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. परंतु दंग्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की हिंदू रिलीफ कमिटी आणि मुस्लिम रिलीफ कमिटी अशा वेगवेगळ्या निर्माण होतात. म्हणजे दंग्यापासून जी हानी झाली त्याची सुधारणा भरपाई करून देण्यासाठी हिंदूंची वेगळी समिती आणि मुसलमानांची वेगळी समिती निर्माण झाल्यामुळे हिंदू मुसलमानांचे जे बेबनाव आहे तो काही कमीच होत नाही. जर त्याच्यावर मार्ग काढायचा असेल तर हिंदू मुसलमानांची एक कमिटी केली पाहिजे, त्यांना एकत्र आणलं पाहिजे, त्यांच्यामध्ये स्नेहाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे, तेव्हा दंगे होणार नाहीत. आणि जर तुम्ही स्वतंत्र जर समित्या जर स्थापन करत राहिलेत हिंदूंनी हिंदूंसाठी, मुसलमानांनी मुसलमानांसाठी, तर हे प्रश्न मिटणारच नाही असं त्यांनी जनतेमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून असं आपल्याला दिसतं की जी कामगार वस्ती आहे त्याच्यातले कुठलेही प्रश्न असू द्या, पाण्याच्या प्रश्नापासून दंगलीच्या प्रश्नापर्यंत याचे सगळ्यांचे संदर्भ आपल्या जनता या वर्तमानपत्रांमध्ये मिळतात. बरोबर. म्हणजे एकीकडे बघा ना की महाड सत्याग्रह आहे तर तिथे बाबासाहेब सत्याग्रही म्हणून पण उभे आहेत आणि पुन्हा दुसरीकडे त्याचं रिपोर्टिंग योग्य पद्धतीने व्हावं म्हणून ते पत्रकार म्हणूनही असे दोन रोल ते त्यावेळेस निभावत होते. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे किती त्यांची धावपळ झाली असेल आपण विचारच करू शकतो. नक्की. कारण हे आपल्याला दिसतं त्यांच्या एकूणच आपण जर त्यांचं चरित्र वाचलं तर त्या चरित्रामध्ये आपल्याला हे दिसतं की त्यांचं आयुष्य हे खूप म्हणजे व्यापलेलं होतं. म्हणजे आणि ते त्यांना वेळ नसायचा. तो वेळ नसायचा म्हणजे त्याला अनेक गोष्टी होत्या. म्हणजे एकतर तुम्ही संपादन करायचं, वर्तमानपत्र काढायची, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सगळा संसारही चालवायचा, आंदोलनही करायची. आणि मुळात बाबासाहेब आंबेडकर हे मूळतः अभ्यासक विचारवंत होते. म्हणून लेखन वाचन करणे, पुस्तकांच्या ढिगाऱ्यांमध्ये गुडूप होऊन जाणे यांचं, म्हणून वाचन चिंतन मनन करताना ह्या सगळ्या गोष्टी करणं हे म्हणावं तसं सोपं नाही आहे. पण ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हेच वास्तव आहे. त्यांच्या त्या वाचनामधूनच ते परखड विचार आणि ते अग्रलेखातून आणि त्यांच्या संपादकीयमधून दिसत होते, जे आजही अनेकांसाठी म्हणजे पत्रकारितेत येणाऱ्या सगळ्यांसाठी तो एक अभ्यासाचा विषय. असं काय वेगळे पण होतं? एक तर मला वाटतं म्हणजे विशेषतः 3 मी अग्रलेखांचा उल्लेख करेल. अशा अनेक आहेत पण त्या वेळेच्या आपल्या त्याविषयी बोलता येणार नाही. म्हणजे तुम्ही एखादं मासिक किंवा वर्तमानपत्र चालवत असताना संपादक किंवा मालक म्हणून कशी भूमिका घेतली पाहिजे याविषयीचं खूप महत्त्वाचे हे 3 अग्रलेख आहेत. ज्या आहे महाडचा धर्मसंगर आणि इंग्रज सरकारची जबाबदारी असा एक अग्रलेख आहे. दुसरा महाडचा धर्मसंगर आणि वरिष्ठ वर्गाची जबाबदारी. आणि तिसरा लेख आहे महाडचा धर्मसंगर आणि अस्पृश्य वर्गाचं कर्तव्य. हे 3 अग्रलेख अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे महाडमध्ये तो धर्मसंगर होतोय, म्हणजे जो काही म्हणजे चालला आहे तिथे वादविवाद, तर त्या वादविवादाच्या संदर्भात ब्रिटिश सरकारची जबाबदारी काय आहे हे विस्तृत पातळीवर त्यांनी लिहिलेलं आहे. दुसरा जो अग्रलेख त्यांनी लिहिला आहे त्याच्यामध्ये महाडचा धर्मसंगर आणि वरिष्ठ वर्गाची म्हणजे जे अभिजन लोक आहेत, प्रस्थापित लोक आहेत, त्यांची जबाबदारी काय आहे. आणि नंतरचा जो आहे तो धर्मसंगर आणि अस्पृश्य वर्गाचं कर्तव्य काय आहे. म्हणजे तुम्ही जे 3 लेख जर अग्रलेख वाचले तर त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांना त्यांनी काही ना काही भूमिका
सांगितलेली, त्यांनी ॲड्रेस केलेलं आहे. त्यांनी फक्त काही ब्रिटिश सरकारला ॲड्रेस केलं नाही किंवा फक्त वरिष्ठ वर्गाला ॲड्रेस केलं नाही. सगळ्याच लोकांची एक जबाबदारी आहे आणि ही सगळी जबाबदारी त्या व्यक्ती त्या लोकांनी जर पाळली, कर्तव्य त्या व्यक्तींनी, तरच आपण माणुसकीचे हक्क मिळवू शकतो. आणि माणुसकी ही काय फक्त दलितांना न पाहिजे नाही ना, माणुसकी ही सगळ्या लोकांना पाहिजे. इतक्या निष्पक्षपणे बाबासाहेब वृत्तपत्रांमधून व्यक्त होत होते आणि दुसरीकडे सत्याग्रहांमधून चळवळीसुद्धा उभ्या राहिल्या पाहिजे म्हणून प्रयत्न करत होते. हे सगळं पाहिल्यानंतर शाहू महाराजांचा त्यांच्यावर काय प्रभाव होता असं वाटतं? एक म्हणजे शाहू महाराजांचा जो प्रभाव आहे तो वैचारिक प्रभाव तर आहेच, पण ते एक त्यांचं नातं पण आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर शाहू महाराजांची जी मुलं आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांना मामा म्हणायचे. म्हणजे काय मेहुण्याचं नातं आहे असं त्यांनी मानलेलं. म्हणजे आणि शाहू महाराजांनी रमाबाई आंबेडकरांना शाहू महाराज बहीणच म्हणायचे, असं त्यांचं एक म्हणजे एक घरोप्याचं नातं झालं होतं. आता म्हणजे तसं बघितलं शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे तसं बघितलं सामाजिक जातीने वेगवेगळे लोक होते ना, परंतु विचारांनी ते एवढे जवळ आले होते आणि तो विचार होता जाती निर्मूलनाचा. शाहू महाराज सुद्धा जाती व्यवस्था या देशातनं नष्ट झाली पाहिजे या विचारांचे होते आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्याच विचारांचे होते. त्या विचारांमुळे त्यांचं एक घनिष्ठ नातं आपल्याला बनलेलं दिसतं. आणि शाहू महाराजांचा जो सामाजिक लोकशाहीचा जो विचार आहे, म्हणजे कुठल्याही समाजातले कुठलंही क्षेत्र असेल त्या क्षेत्रांमध्ये सर्व समाजातल्या लोकांना सामावून घेतलं पाहिजे. म्हणजे ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी असं जे म्हणतो, तर ते शाहू महाराजांच्या एकूणच कार्याच्या मध्ये आपल्याला दिसतं. कारण शिक्षण हे सर्व जातींमध्ये मिळायला पाहिजे, नोकरी या सगळ्या जातीमध्ये लोकांमध्ये असल्या पाहिजेत. तर तो जो प्रभाव जो आहे सामाजिक लोकशाहीचा किंवा रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीचा, तो बाबासाहेब आंबेडकरांवर दिसतो. आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच सगळ्या राजकीय आयुष्यामध्ये, पत्रकारितेच्या आयुष्यामध्ये सामावून घेणे, लोकांना जोडणे, माणुसकीचा धर्म बाळगणे असं दिसतंय. म्हणजे कोणीतरी वेगळ्या जातीचा आहे आणि कोणीतरी वेगळ्या धर्माचा आहे म्हणून त्याच्याशी कोणी जर भेदभाव करत असेल तर अशा कुठल्याही गोष्टी बाबासाहेबांना मान्य नाही आहेत. कारण त्यांचा सामाजिक समता हे जे तत्त्व जे आहे त्या तत्त्वावर विश्वास आहे आपल्याला असं दिसतं. आणि म्हणून दीर्घकाळ त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला सामाजिक समता आणि सामाजिक मूल्य, माणुसकी हेच मुद्दे जास्त महत्त्वाचे राहिलेले दिसतात. म्हणूनच कदाचित मूकनायकचं जेव्हा उद्घाटन होतं, मूकनायक हे वृत्तपत्र जेव्हा जन्माला आलं आणि त्याचं उद्घाटन होतं, तेव्हा शाहू महाराज म्हणाले होते की बाबासाहेबांना उद्देशून की उदयोन्मुख नेता म्हणून, उभरता नेता कोणी बनणार असेल तर ते बाबासाहेबांकडे ते पाहत होते त्या निमित्ताने. बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणजे हे त्यांच्यातला तो संवाद काय काय होता नेमका? म्हणजे खूप हे सुरुवातीला म्हणजे 1919-20च्या जवळच म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक राजकीय म्हणजे कारकिर्दीची ती सुरुवात होती. आणि तेव्हाच संपूर्ण अस्पृश्य जनतेला उद्देशून शाहू महाराजांनी हे सांगितलेलं आहे की बाबासाहेब म्हणजे डॉक्टर आंबेडकर हे तुमचे नेते आहेत, त्यांना तुम्ही स्वीकारा असं, आणि हे तुमचं कल्याण करतील. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याच्या सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं आहे. आणि नंतर पुढचं काळ आपण बघितलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे महाराष्ट्रातलेच नव्हे तर एकूणच भारतातल्या दलितांच्या मुक्तीची गाथा आपल्याला लिहिलेली दिसते. आणि ते शाहू महाराजांनी जे म्हटलं आहे ते खरं झालेलं दिसतं. सर, आपण आता या सगळ्यावर बोललो की बहिष्कृत भारत असेल किंवा दलित, बहुजन, पण स्त्रियांच्या प्रश्नांना बाबासाहेब वृत्तपत्रांमधून कसं समोर मांडायचं आहे? त्याचं एक मी उदाहरण देईल. 1929मध्ये म्हणजे बहिष्कृत भारत या वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक रिपोर्टिंग छापलेलं आहे. ते होतं लखनौमध्ये 1929मध्ये, 1928मध्ये, डिसेंबर 1928मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेची सभा लखनौमध्ये झाली होती. आणि तिचं जानेवारी 1929 की फेब्रुवारी कधीतरी ते वार्तांकन छापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लखनौच्या अखिल भारतीय महिला परिषदेमध्ये जे ठराव मांडलेत ते सगळे ठराव बहिष्कृत भारताने छापलेले आहेत. आणि ते सगळे बरोबर कसे आहेत अशी भूमिका आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये घेतलेले आहेत. आता ते ठराव कोणकोणते होते? ते म्हणजे स्त्रियांना समान वेतन मिळालं पाहिजे, स्त्रियांना
रात्रीची काम म्हणजे रात्रीचं काम ठेवलं नाही पाहिजे. स्त्रियांना कामाच्या ठिकाणी तिथे त्यांच्या मुलांसाठी काही व्यवस्था केली गेली पण पाहिजे. हे त्या काळी होतं. हो, त्या काळामध्ये हे मुद्दे होते. हे कायदा बनलेला नाही, पण ही चर्चा त्या काळामध्ये सुरू झालेली आहे. कारण की तसं बघितलं, स्त्रिया कामगार म्हणून 19व्या शतकापासूनच कारखान्यांमध्ये कामाला जायला लागलेल्या आहेत. मग स्त्रिया कामाला जातात, त्या स्त्रिया गरोदर होतात, गरोदर स्त्रियांना काम करावं लागतं. बाळातपणानंतर काही महिन्यानंतर स्त्रियांना कामाला जावं लागतं. तर त्या लहान लहान बाळांचं करायचं काय? बरोबर. तर त्याच्यामुळे स्त्रियांच्या चळवळीमध्ये ही मागणी होती की कामाच्या ठिकाणी लहान मुलांसाठी पाळणाघरं पाहिजेत, तिथे मुलांची व्यवस्था व्यवस्थित केली गेली पाहिजे. ही मागणी तेव्हापासून केली जात होती आणि त्याला पाठिंबा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. सर, ही मागणी आजही होती. हो, म्हणजे एवढे वर्षात आपण अजून त्या मागण्या पूर्ण करू शकलो नाही. खरं आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे खरं अर्थातच. पण ही म्हणजे जी अखिल भारतीय महिला परिषद नावाची जी संघटना होती, जी 1927मध्ये स्थापन झाली. म्हणजे पुढच्या वर्षी तिला 100 वर्ष होणार आहेत. आणि यावर्षी मी तिच्यावर एक रिसर्च प्रोजेक्ट करतोय आता. तिच्यामध्ये मांडले गेलेले अनेक मुद्दे हे बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलेले, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि त्या अखिल भारतीय महिला परिषदेमध्ये ज्या काही सदस्य होत्या, त्याच्यामध्ये सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, हंसा मेहता यांच्यामधल्या अनेक स्त्रियांनी भारतीय संविधान निर्मितीमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा घेतलेला आहे. त्याचा मोठा वाटा आहे. म्हणून त्या काळामध्ये हे सगळं जगभरामध्ये आणि भारतामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांची जी चर्चा चालू होती, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच वर्तमानपत्रांमध्ये प्रभाव दिसतो किंवा वर्तमानपत्रांमध्ये त्याची दखल घेतली गेलेली आहे. सर, आणखीन एक मुद्दा असा आहे की बाबासाहेब फक्त परखड भाषेतच लिहित होते असं नाही, तर ते उपहासात्मक किंवा विनोदी शैलीतून पण त्यांचं लिखाण होत होतं. तर असं काही संदर्भ सांगता येतील? आता एकूणच त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला असे अनेक वेगवेगळे काय म्हणूयात उदाहरणं सापडतात किंवा अलीकडच्या भाषेमध्ये त्यांनी वेगवेगळे जॉनर हाताळलेले आपल्याला दिसतात. म्हणजे वर्तमानपत्र जर काढायचं असेल तर वर्तमानपत्रांमध्ये नुसते संपादकीय नसतात. काही लिखाण प्रासंगिक असतं, काही अग्रलेख असतात किंवा तात्कालिक काहीतरी घटना घडल्या त्याच्यावर केलेलं भाष्य असतं. तर या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. किंवा काही वेळा काही सदरं असतात, त्या सदरांमध्ये काही गोष्टी येतात, म्हणजे शेला पागोटे अशा प्रकारच्या गोष्टी की ज्याच्यामध्ये उपहास बऱ्याच ठिकाणी वापरला गेलेला आहे. काही ठिकाणी व्यंग सुद्धा वापरले गेलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांकडे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक आहे बहिष्कृत भारतामध्ये एक लेख आहे, नमस्कारातील ब्राह्मण्य. म्हणजे नमस्कार म्हणण्यामध्ये ब्राह्मण्य कसं आहे त्याची एक चर्चा केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. नमस्कार हा जो शब्द आहे किंवा अभिवादन आहे, तर त्याचा आणि ब्राह्मण्याचा कसा संबंध, त्याचा एक खूप उपहासात्मक पद्धतीने लिहिलेलं आहे. दुसरं एक शंकराचार्य की शर्कराचार्य असा एक भाष्य करणारा लेख लिहिला आहे की ज्याच्यामध्ये शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी त्यांच्या एकूणच भूमिकांविषयी खूप उपहासात्मक भाषेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणातनं गोष्टी दिसतात. याच्यातनं सांगायचं आहे की असं जाणवतं किंवा असं बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचं बरंच लिखाण हे इंग्रजीमध्ये आहे, इंग्रजी खूप त्यांचं चांगलं होतं, या सगळ्या गोष्टी आहे. पण मराठी लेखनशैली ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची तेवढीच उच्च दर्जाची होती. म्हणजे तुम्ही त्यांचा अग्रलेख वाचा किंवा संपादकीय वाचा किंवा इतर लेख वाचा की त्याच्यामध्ये मराठी भाषेच्या आणि लकबी अनेक शैल्या किंवा शब्दांचा प्रयोग कसा करायचा, कसे शब्द वापरायचे या संदर्भातली खूप चांगली मराठी भाषेची समज ही बाबासाहेब आंबेडकरांना दिसते. हे सगळं त्यांच्या मराठी वर्तमानपत्रांमधनं दिसते. म्हणजे त्यांचं सगळं अकॅडमिक लेखन इंग्रजीमध्ये झालेलं आहे आणि वर्तमानपत्रीय लेखन हे सगळं मराठीतलं आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं, विशेषतः इंग्रजीमध्ये जे लोक वाचतात, मराठी नसलेले लोक, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे इंग्रजी लेखन माहिती आहे पण मराठी लेखन लोकांना माहितीच नाही. आणि अजून अशा अनेक गोष्टी आहेत मराठीतल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेल्याच नाही आहे. मी स्वतः जनता या वर्तमानपत्रातले अनेक अंकांचा सारांश हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून दिला.
तमिळनाडूच्या प्रसिद्ध स्त्रीवादी इतिहासकार आहेत व्ही गीता, अच्छा. ज्यांनी अलीकडेच डॉक्टर आंबेडकर अँड सोशलिस्ट मुवमेंट इन इंडिया असा एक मोठा एक चांगला ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्यावेळेस त्यांना जनता या वर्तमानपत्रांमध्ये बाबासाहेब आंबेडकर काय करत होते हे नॉन मराठी लोकांना माहितीच नाहीये, मराठीमध्ये ते मात्र आहे. अशा अनेक मराठीतल्या गोष्टी की ज्या अजून बाहेर आलेल्या आपल्याला दिसत नाही. बाबासाहेबांचे हे 4ही वृत्तपत्र जे आहेत आणि एक समता जे आपण आता सांगितलं तुम्ही, तर ही सगळी वृत्तपत्र कधीपर्यंत चालू राहिली? एक तर म्हणजे मी जसं सुरुवातीला सांगितलं की मूकनायक 13 अंक निघालीत बंद पडले तसं झालंय. तसं आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे प्रबुद्ध भारत सुरू झालं आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं. त्याच्यानंतर काही काळ आपल्याला प्रबुद्ध भारत चाललेलं दिसतं आणि नंतर ते पुन्हा बंद झालं. अलीकडच्या काळामध्ये पुन्हा प्रबुद्ध भारत या अंकाचं पुनरुज्जीवन बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलेलं आहे, ते निघतंय. पण नंतर दीर्घकाळ काही आपल्याला प्रबुद्ध भारत चाललेलं दिसत नाही, हे आपल्याला दिसतं अंकांच्या संदर्भात. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळा पत्रकारितेचा हा प्रवास पाहिला. आत्ताची पत्रकारिता आणि बाबासाहेबांची पत्रकारिता, तर आपण आता काय घ्यायला हवंय बाबासाहेबांच्या पत्रकारितेतून? मी तर एक पत्रकार नाही आहे, त्याच्यामुळे पत्रकारांनी काय घ्यायला हवं किंवा काय नाही घ्यायला हवं हे त्यांनी ठरवायला पाहिजे. परंतु मी एक इतिहासकार म्हणून काही सांगू शकेल. म्हणजे पुन्हा दुसरा एक मुद्दा आहे की आताच्या पत्रकारांना बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेतनं काही गोष्टी घ्यायच्या आहेत का, हा एक पहिला प्रश्न निर्माण होतो. काही लोकांना घ्यायच्या असू शकतात, तर त्या काय घेऊ शकतात किंवा त्यांनी काय घेतलं पाहिजे याविषयी मी बोलू शकतो. कारण की असं म्हणण्यामागे कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये पत्रकारितेला बाजारू स्वरूप आलेलं नव्हतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जे लोक होते त्यांचीही पत्रकारिता ही कुठल्या तरी मूल्यांवर आधारित होती. कदाचित चुकीची असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातनं, पण काहीतरी मूल्य अपेक्षित होती त्याच्यामध्ये. आताच्या स्वरूपातलं बाजारू स्वरूप नव्हतं. म्हणून त्या काळामध्ये वर्तमानपत्र आणि त्यांची एक भूमिका असायची. मग ते स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी बांधील असतील किंवा सामाजिक समतेच्या चळवळीसाठी बांधील असतील किंवा कामगारांच्या चळवळीसाठी बांधील असतील, त्यांच्या भूमिका असायच्या. अलीकडच्या काळामध्ये वर्तमानपत्रांच्या भूमिका दिसत नाही आणि कुठलीही भूमिका नसणे ही सुद्धा एक भूमिकाच असते असं आपण म्हणतो. मग ती भूमिका कुठली आहे, तर जो व्यक्ती जाहिरात देईल तर त्या व्यक्तीची बातमी करणे किंवा त्या व्यक्तीचं हे करणे. म्हणजे वर्तमानपत्र हे जाहिरात पत्र आहेत का, असेही प्रश्न अलीकडे निर्माण होत आहेत. तर अशा काळामध्ये ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेतनं काही शिकायचं आहे पत्रकार म्हणून, तर त्या लोकांना मी सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेची काही वैशिष्ट्य ती म्हणजे एक सत्यनिष्ठा. ती सत्यनिष्ठा. दुसरी आहे जे शोषित वंचित समूह आहेत त्यांच्याविषयी करुणा आणि कणव. म्हणजे तुम्ही काही त्यांच्या बाजूने पक्षपाती बनू नका, परंतु तुमच्या बातम्यांमध्ये तुमच्या लिखाणांमध्ये त्यांच्याविषयीचं एक सत्य परिस्थिती येईल असं दाखवा. तिसरी गोष्ट आहे की खोटं पसरवू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं एक बाबासाहेब आंबेडकर. फेक न्यूज हा जो ट्रेंड आहे तर तो खूप अवघड झालाय. सगळ्या बातम्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण. म्हणजे मला या अर्थाने असं वाटतं, म्हणजे या वर्तमानपत्रिकेच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांच्या तो मुद्दा असा आहे की म्हणजे खोटं पसरू नका हे बरोबर आहे, पण बाबासाहेब आंबेडकर हे फुल्यांचे अनुयायी असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे सत्यशोधक होते असं माझं मत आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये फेक न्यूज, मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन याच्या काळामध्ये काय सत्य आणि काय खोटं हे कळत नाही. तर अशा काळामध्ये पत्रकारांनी सत्यशोधक बनलं पाहिजे. सत्य नेमकं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सत्य समजून घेणं, सत्यशोधक बनणं हाच बाबासाहेबांकडनं काहीतरी शिकणं आहे असं मला वाटतं. बरोबर. नक्कीच सर, धन्यवाद. आपण एवढा वेळ दिलात आणि एक बाबासाहेबांचा एक वेगळा पैलू आज आपल्याला सगळ्यांना समजला आहे त्याच्या निमित्तानं. आणि सरांनी आता जो शेवट केला की सत्य शोधणं हे पत्रकारितेतून बाबासाहेब कायमच दाखवत आले आणि आपल्यालाही तोच प्रयत्न कायम करत राहायचा आहे. त्याच्यासाठी पत्रकारिता असायलाच हवी असं नाही आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून सुद्धा आपण कायम सत्याच्या बाजूने उभं राहणं हाच बाबासाहेबांना केलेलं अभिवादन असू शकतं. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.